आपकी अदालतमध्ये बीएसपी लीडर मायावतींवर आरोप आहे की यांनी आपल्या दलित शक्तीचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केला. लोक असं सुद्धा म्हणतात की आता ह्या ज्या मायावती आहेत त्या आधीच्या मायावती नाहीयेत, आता त्या बदलल्या आहेत. आता मायावतीजींची हेअरस्टाईल सुद्धा बदलली आहे, मायावतीजींची फॅशन सुद्धा बदलली आहे, मायावतीजींचा लुक सुद्धा बदललाय. तुम्ही माझ्या राहणीमानाबद्दल बोलू नका. तुम्ही हे बोला की मायावतीने या देशामध्ये तर जे जे अप्पर कास्टचे लोक होते ते ज्यांच्यामध्ये ती भेदभावाची भावना ज्यांच्यामध्ये रुजलेली होती, तर मी त्यांच्यामध्ये मानवता आणि माणुसकी निर्माण केली आणि त्यांना सांगितलं की भेदभावची जी भावना आहे ती योग्य नाही, ती भेदभावाची भावना आहे ती योग्य नाहीये. तर मी बहुजन समाजाला तर निर्माण केलं, परंतु या देशामध्ये जे अप्पर कास्टचे लोक आहेत तर जी त्यांची मनुवादी मानसिकता होती ती मी बदलली, जे मी देशाच्या आणि सगळ्या समाजाच्या हितामध्ये अच्छा, मोठं मग काम केलंय. तुम्ही मनुवादी त्याचं कौतुक करा ना. तुम्ही माझे हेअरस्टाईल, माझ्या पोशाखाबद्दल बोलतात, तर आता नाही, आता तर तुम्ही खूप मानवतेच्या गोष्टी शिकवण्यासाठी तुम्ही आपला वाढदिवस असा बनवला जसा मुघले आझमचा सेट लागला असेल तिथे. तुम्हाला जे बहुजन समाजाचे लोक आहेत, बहुजन समाजाचं पॉप्युलेशन 100 मध्ये आहे, 85 आहे. बहुजन समाजाचे लोक हे बघतात की जेव्हा दुसऱ्या पार्टीचे लोक आपल्या नेत्यांना मान सन्मान जेव्हा देतात, तेव्हा बहुजन समाजाचे लोक विचार करतात की आम्ही कुणापेक्षा मागे नाही, आम्ही आपल्या नेत्याला मान सन्मान देऊ. तर माझा जो वाढदिवस जो साजरा केला जातो, तर तो बहुजन समाजाचे लोक मान सन्मानाने वाढदिवस साजरा करतात. कसे साजरे करतात आणि ते कुठल्या पद्धतीने साजरा करतात, मला त्यांच्या भावनेला हे काही ठेच ते लोक पोचवायची नाही. बनवतात का तुम्ही ऑर्गनाईज करता? 51 किलोचा केक, 10,000 लाडू, 60 क्विंटल तुम्हाला फुलांच्या माहितीये माळा. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? हे तुम्ही विरोधी लोकांबद्दल बोलताय, जे त्यावेळी हे जे तुम्ही बोलतात की जे विरोधी पार्टीजवळ माझ्या विरोधात बोलण्यासाठी तर काहीच नाहीये. वाढदिवस कुठल्या राष्ट्रीय नेत्याचा साजरा केला जात नाही. माझ्यापेक्षा जास्त पैसे त्यांच्या वाढदिवसासाठी लागतात. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही 51 किलोचा केक म्हणतात, माहिती नाही 100 किलोचा केक बनवतात ते, आणि तुम्हाला ते लाडू मोठ्या प्रमाणात वाटतात. आणि हे जे दुसऱ्या पार्टीचे नेते आहेत, तर मी तर कमी माझ्या वाढदिवसाच्या वेळी दागिने घालते, ते माहित नाही अरबोंचे हे दागिने कमी घालतात, दागिने आहेत काही का चर्चा होत मायावतीजी? अहो, नाही. इतके त्यांची इतके काहीच मोठे मोठे चर्चा डायमंड्स होत दिसून नाही. येतात, तुम्ही म्हणताय की कमी घातले दागिने. नाही, हे तुम्हाला तर जे डायमंड बहुजन समाज आज माझा या लायक बनलाय, हे तर तुम्ही माझ्या कानात खूप छोटे डायमंड पाहतात. त्यांना तर वाटतं की आमच्या नेत्याने मोठमोठे डायमंड घालावेत, तर मी म्हणते की नाही, मी या गोष्टींमध्ये पडत नाही. मोठमोठ्या डायमंडसाठी तर ज्या मोठमोठ्या पार्ट्या आहेत त्यांनाच असू द्या. मी आपल्या बहुजन नाही, समाजाची मोठ्या पार्टीवाले तर डायमंड लपून ठेवतात ना. नाही, ते तर खूप जे लपवून ठेवतात, मला असं वाटतं की ते महाचोर लोक आहेत. माझ्याजवळ जे काही आहे ते लोकांच्या समोर तर आहे. माझं आयुष्य पारदर्शक आहे. लोकांना माहिती दे रे माझ्याकडे काय आहे. जे दुसऱ्या पार्टीचे नेते जे मोठे-मोठे डायमंड्स ठेवतात, ते लपवून ठेवतात, अशा प्रकारच्या नेत्यांनी तर देशाचं नुकसान केलेलं हो, आहे. पण हे तर सांगा की येतात कुठून हे डायमंड? हे तुम्ही त्यांना विचारा ना. हे मला तर बहुजन समाजाचे लोक देतात. विरोधी दलवाले तर असं म्हणतात की त्यांना हे सांगितलं जातं की बर्थडेला इतक्या पैशांचं गिफ्ट घेऊन यायचंच आहे. आता हे जाऊन तुम्ही त्यांना विचारा. त्यांची परिस्थिती खूप जास्त वाईट होती. लहान-लहान घरात राहत होते. आज ते मोठमोठ्या महालात राहतायत. जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होत्या तेव्हा 25 करोड देऊन एक सिनेमा बनवण्याचं प्रॉमिस केलं होतं तुमच्या तुम्ही या लाईफवर. या चुकीच्या गोष्टी कुठून आज तुम्ही मला विचारता आहात अदालतमध्ये? तुम्हाला ही कुणी ही तर सांगितलंय हे? वृत्तपत्रामध्ये छापलेली आता बातमी आहे. वृत्तपत्रांमध्ये माहित नाही काय-काय छापतात बीएसपी हे बद्दल. बघा, मी तुम्हाला वृत्तपत्रामध्ये काय हो, छापलं ते तुम्ही कुठल्या घाणेरड्या वृत्तपत्राबद्दल बोलतात? हां? तुम्ही जे काही प्रश्न विचारत आहात ते अगदी चुकीचे. तुम्ही ऐका तरी, प्रश्न तरी ऐका. ओहो. तसंच अहो, न काय ऐकताच ऐकू प्रश्न. जेव्हा त्या प्रश्नामध्ये काही जीवच नाही, नाहीये, तर प्रश्न तुमचा प्रश्न मी नाही, नाही, ऐकूच पण का? प्रश्न ऐका तरी. प्रश्नामध्ये असं म्हटलंय की 25 करोडचा सिनेमा ज्याचं नाव होतं माया मॅडम, तो मी बनेल. तर तुमच्या तोंडून पहिल्यांदा हे नाव ऐकते. मला तुम्ही कुठल्यातरी वृत्तपत्रामध्ये ही बातमी नाही, छापली नाही, अहो, असेल हे आज तर- अहो, हे बघा, अदालतमध्ये हा टाइम्स- प्रश्न विचारण्यासाठी. नाही नाही, हा? हे अगदी ही चुकीचं आहे. मायावतीजी 10-16 अरे तुम्ही कुठल्या ऐका तरी ना. वृत्तपत्राबद्दल मी बोलतात? सांगतो ना तुम्हाला कुठला पेपर आहे. 16 नोव्हेंबर 2003चा टाइम्स ऑफ इंडियाचं वृत्तपत्र आहे. आता मला असं वाटतंय तुम्हीच छापली मी कसं असेल की छापू मायावतीजींना शकतो यामध्ये? जनतेच्या अदालतमध्ये बोलवू तेव्हा काही प्रश्न तर असायला पाहिजेत ना अहो, 1 विचारण्यासाठी. वर्ष आधीच छापू का ऍडव्हान्स मध्ये? त्यामध्ये असं आता लिहिलंय तुम्हाला की माहितीये की मायावती तुम्हाला लवकर वेळ देत नाही. 1 वर्ष तर लागेल ना त्यांना अदालतमध्ये आणण्यासाठी.
यामध्ये तर लिहिलंय की जो तुमचा चेहरा आहे तो शबाना आझमीशी मिळता जुळता आहे, तर शबाना आझमी हा रोल करणार होती अरे मी मायावतीजींचा. माहित नाही काय घाणेरड्या गोष्टी बोलत आहात तुम्ही. काय सिनेमाचं मला हे जेव्हा मी सिनेमाचा वगैरेच्या चक्करमध्ये मी पडत नाही. मी संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या इंटरेस्टसाठी घालवलंय. मी तुम्ही राजकारणामध्ये सिनेमा आले. बघता का? मला सिनेमा बघण्यासाठी काही वेळच मिळत नाही. मला माझ्या आयुष्याचा एक मिनिट बहुजन समाजाला पुढे नेण्यासाठी घालवायचा आहे. सिनेमासाठी तर तुमच्यासारख्या लोकांकडे खूप वेळ आहे. तुम्ही बघा बाबा सिनेमा. आणखी लोक बघू शकतात. माझ्याकडे इतका वेळ नाही.